जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, मिलिंद राजा भंते नागसेन यांना विचारतात, धनुष्याचा एक गुण. धनुष्याचा एक गुण भिक्षुत असावा, तो एक गुण कोणता? भंते नागसेन मिलिंद राजांना उत्तर देतात, महाराज, उत्तम प्रकारे मोजून मापून सोलून काढलेले धनुष्य ताणल्यानंतर ते दोन्ही टोकाकडून सारखेच वाकत असते, काठीसारखे ताठ राहत नाही. त्याप्रमाणे योग साधना करीत असलेल्या भिक्षूने स्थवीर, नवीन भिक्षू, मध्यम वयाचे भिक्षू आणि समान वयाच्या भिक्षू बरोबर नम्रपणे वागले पाहिजे, उद्धटपणे वागू नये. महाराज, धनुष्याचा हाच एक गुण भिक्षुत असला पाहिजे. महाराज, विदुप पुन्नक जातकात देवादिदेव भगवंतांनी म्हटले आहे, धीरू पुरुषाने धनुष्यासारखे झुकावे किंवा वेळवासारखे नम्र असावे. जो कोणाशीही कठोर व्यवहार करीत नाही तोच सर्वात श्रेष्ठ समजला जातो.